एकमेव तर रात्रीतून पाकिस्तान सैन्याची 3 एअरबेस भीषण स्फोटानं हादरली। रावळपिंडीतल्या नूर खान एअरबेसवरती मोठ्या धमाक्यांनी खळबळ। रात्री 3 वाजताच्या दरम्यान एअरबेसवरच्या स्फोटानं रावळपिंडी हादरलं। भारतानं आमच्या एअरबेसवर हल्ला केला, पाकिस्तानी सैन्याचा आरोप। रावळपिंडीसह चकलाला मधील मुरीद आणि शोरकोट मधल्या रफीक बेसवर स्फोटानंतर तिन्ही ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी। सैन्य एअरबेसवरती धमाक्यानंतर पाकिस्तान सरकारकडून लाहोर पेशावरसह 4 विमानतळ बंद। भारताकडून पाकच्या अनेक ठिकाणी हल्ले। जलालपूर, जठान, सेलकोट, खैरान कॅन्टोन्मेंटमध्ये हल्ला। पीओकेतील काही ठिकाणी हल्ले। पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद। पाकिस्तानकडून नोडम जारी। लाहोर, सियालकोट, कराची, इस्लामाबाद एअरपोर्ट बंद। बलुचिस्तानमध्ये पाकच्या 5 ठिकाणी हल्ले। बलूच आर्मीनं पाक सैन्य सागांवरती लक्ष केल्याची माहिती। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील 26 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। पाकिस्ताननं भारतावर डागलेले सर्व ड्रोन नेस्तनाबूत। राजस्थान, पठाणकोट तर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकचा हल्ला बीएसएफनं हाणून पाडला। पाकिस्तानच्या ड्रोनचा हवेतच झूर। पाकिस्तानकडून नागरी वस्त्या, धार्मिक स्थळं, एअरपोर्ट टार्गेट, एलओसी वरती गोळीबारासह तोफ गोळ्यांचा मारा। मात्र पाकचे सर्व ड्रोन नेस्तनाबूत करत भारतानं हल्ला उधळून लावला। तर नमस्कार, मी सचिन गव्हाणे, आपलं स्वागत।